जिथे बुद्धाचं अस्तित्व जागोजागी जाणवतं, शांततेचा मार्ग अवलंबवावा हा विचार सतत जाणवतो। त्याचबरोबर शांतता आणि सुरक्षिततेसाठी जिथे इंडियन आर्मी कायम सज्ज असते। थोडक्यात उद्देश एकच, शांतता, पण दोन भिन्न अप्रोच असलेला प्रांत म्हणजे लेह। स्पिरिच्युअलिटी, फिलॉसॉफी, कल्चर याचं भरभरून देणं लाभलेला लेह आपण एक्सप्लोर करणार आहोत आपल्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 2 च्या आजच्या भागात। ऑफकोर्स मला आपले 2 ट्रॅव्हलकर मित्र जॉईन होणार आहेत। कोण आहेत? चला भेटूया। स्वप्न ते खास जिंकुनी आज चल रे गीत गा, चल सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ। स्वप्न ते खास जिंकुनी आज चल रे गीत गा, तू ये रे डगर डगर नदी बहादू, चिल्लड़ पिल्लड़ झोंके घेरे, शहर शहर दौड़ता रे चिल्लड़ बिल्लड़, तू मी तू सारे हल्ला गुल्ला करू रे। आम्ही ट्रॅव्हल कर, आम्ही ट्रॅव्हल कर। जगाला गवसणी घालून आता आपण निघालोय लेह मधल्या स्पिटुक मॉनेस्ट्री, 3 इडियट्समुळे सगळ्यांपर्यंत पोहोचलेला पँगॉंग लेक आणि भारतीय सैनिकांच्या हिमतीची आणि शौर्याची कहाणी सांगणाऱ्या हॉल ऑफ फेम या म्युझियमच्या दिशेने। स्पिरिच्युअलिटी ही लेहच्या वातावरणाचा एक भाग आहे। रस्त्यातनं फिरताना आपल्याला जसे टुरिस्ट दिसतात, फॉरेनर्स दिसतात, इथले लोकल माणसं दिसतात, तसंच आपल्याला मॉन्क्स सुद्धा दिसतात। गर्दीचाच एक भाग असले तरी सुद्धा त्यांची प्रेयर मात्र तिथेही कायम चालू असते। आता मी आहे एका मॉनेस्ट्रीमध्ये। लेहला यायचं आणि मॉनेस्ट्री बघायची नाही असं होऊच शकत नाही। स्पिटुक नावाच्या या मॉनेस्ट्रीमध्ये आपण जाणार आहोत। इथल्या आपण लामाजींना भेटणार आहोत आणि ओळख करून घेणार आहोत त्यांच्या दिनचर्येची, त्यांच्या पूजेची आणि या मंदिराची। 20 वर्षांच्या संसारात एकमेकांचे मित्रमैत्रीण झालेल्या धनंजय आणि साधना मोहिते आहेत आपल्या आजच्या भागाचे ट्रॅव्हलकर। वाचन आणि फिटनेस हे एकमेकांचे छंद जोपासत त्यांचा प्रवास सुरू आहे। आर्मीसाठी काही काळ काम केलेल्या धनंजय आणि त्यांची पत्नी साधना यांच्यासह लेह बघणं हा माझ्यासाठी सुद्धा एक खूप सुरेख अनुभव ठरला। स्पिटुक गोम्फा किंवा पेथुक गोम्फा अशा नावानं ओळखली जाणारी ही मॉनेस्ट्री आहे लेहपासून 8 किलोमीटर अंतरावर। स्पिटुक याचा अर्थ आदर्श। विविध पंथांचा वेगवेगळ्या कालावधीत या मॉनेस्ट्रीवर प्रभाव होत गेला। देवळांमध्ये गेल्यानंतर कायम आपल्याला खूप शांत आणि पवित्र वाटतं ना। लामा जी, क्या हम पूजा देख सकते हैं? हाँ जी, क्यों नहीं जी। अभी तो हमारे बुजुर्ग लामा लोग जो है अभी गांव-गांव में पूजा के लिए गया हुआ है। अच्छा। अभी तो ये सारे बच्चे जो है स्कूल में पढ़ने वाले बच्चे हैं। अभी तो ये सुबह का पूजा जो है अभी ये लोग करते हैं। बुद्ध समजून घ्यायला आलेली लहान लहान मुलं बघून आपल्याला स्तंभित व्हायला होतं, पण एका सुरात त्यांच्या मंत्रांचं पठण सुरू झालं की सगळं विसरून भान हरपून आपण त्या सगळ्या वातावरणाचाच एक भाग होऊन जातो। या मॉनेस्ट्रीमध्ये तिबेटियन कॅलेंडरनुसार 11व्या महिन्याच्या 27व्या आणि 29व्या दिवसादरम्यान एक गस्टर फेस्टिवल होतो। तो मात्र बघायचा योग मला काय आला नाही। आपके मंदिर में आके मंदिर में दर्शन हुआ तो बहुत अच्छा लगा। तिथल्या साधूंची गप्पा मारून त्यांच्या पूजा प्रार्थनेबद्दल जाणून घेत आम्ही पुढे निघालो। लेह लडाखचा निसर्ग भारावून टाकणारा आहेच, पण तो परीक्षा घेणारा सुद्धा आहे। इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो। आम्ही ट्रॅव्हल कर। मी आता आहे लेह मार्केटमध्ये आणि इथली स्पेशालिटी म्हणजे तिबेटियन ज्वेलरी आणि उबदार कपडे, ॲप्रिकॉट्स
आपण ना हल्ली सगळे सध्या मॉलमध्ये शॉपिंग करतो किंवा मोठ्या मोठ्या स्टँडअलोन स्टोअर्समध्ये जाऊन शॉपिंग करतो. त्यामुळे आपल्याला मंडईची शॉपिंग आपण खूप मिस करतो. तिकडे जाऊन म्हणायचं ना, ओ काका 1 किलो वांगी कितीला दिली, 5 रुपये जरा कमी करा ना. याची जी गंमत आहे ना ती खऱ्या मार्केटमध्येच येते. आणि आत्ता हीच गंमत मी माझ्या ट्रॅव्हलकर मित्रांसोबत लेह मार्केटमध्ये एन्जॉय करणार आहे. सो चला. हॅलो. ओके, साधना आणि धनंजय, आजच्या आपल्या दिवसाचा पहिला टास्क आपण आता एक खेळणार आहोत. गंमत. ओके, भाव करायची सवय आहे ना. आज आपल्याला एक्झॅक्टली हेच करायचं आहे. आत्ता लेह मार्केटमध्ये आहोत. मी तुम्हाला दोघांनाही पैसे देणार आहे आणि दोघांनी भाव करून चांगल्यात चांगल्या वस्तू, पण त्यासुद्धा इकडच्या स्पेशल असल्या पाहिजेत. तुम्ही जाऊन मला पालेभाजी आणून द्याल, वांगे आणून द्याल तर नाही चालणार. इकडच्या काहीतरी स्पेशल वस्तू मला आणून द्यायच्या. ओके, जो कोणी जास्तीत जास्त चांगल्या वस्तू आणून देईल तो जिंकला. ओके, सो साधना हे 500 रुपये, धनंजय हे 500 रुपये. घर चालवायची सवय तिला आहे, त्यामुळे तिला जिंकून न देता जस्ट ट्राय युअर बेस्ट. ओके, ऑल द बेस्ट. बाजार, मंडई या जागा कशा ना त्या त्या शहराचा रंग, गंध, मूड्स बाळगून असतात. कुठेही गेलो किंवा जाणार असलो की आपण ह्या गोष्टींचं कुतूहल नेहमी घेऊन जातो. प्रत्येक जागेचा मिजाज वेगळा, दिमाग वेगळा, स्पेशालिटी सुद्धा वेगळी. साधना आणि धनंजयने सुद्धा चोखंदळपणे अगदी भावाची घासाघीस करून शॉपिंगची मजा घेतली. धनंजय आणि साधना, टास्क पूर्ण झालेला आहे. सो 500 रुपयामध्ये तुम्ही आधी काय काय शॉपिंग केलं ते मला दाखवा. ही एक पर्स घेतली आहे मी माझ्यासाठी. लडाखचं स्पेशल आहे. हे जर लावलं तर म्हणजे घरातली जी एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी लावतात ते. हे एक आहे एलिफंट, हत्ती, आणि हे त्याची बाळ आहे. म्हणजे एक फॅमिली असं ते हे आहे. माझ्या फॅमिलीसाठी मला आवडलं ते. एक एकत्रित फॅमिली असावी म्हणून हे मी घेतलं. हाऊ स्वीट. भरपूर शॉपिंग केलेली आहे मिसेसने. आता माझी शॉपिंग एवढी मोठी नाही. हे माझ्यासाठीच. आणि एक दुसरं छोटंसं मी हे घेतलेलं आहे. जसं माणसाला की सकाळी उठल्या उठल्या आपण धरणी मातेचं दर्शन करतो, असंच एक मी ते शॉपिंगमध्ये गेलो, तिथे हे विचारलं. त्यांनी सांगितलं हा पीसफुल म्हणजे एक शांततेचा संदेश वगैरे आहे ह्याच्यात. ते म्हणले दिलेलं आहे लडाखी भाषेतला, त्यातून विचार खूप मोठे आहेत, त्यामुळे हा घेतला. ॲक्च्युली ना आता मला खरं तर विनर डिसाईड करता येत नाहीये, कारण दोघांच्याही शॉपिंगचा उद्देश खूप छान आहे. पण आपला टास्क असा होता की कमीत कमी पैशात जास्तीत जास्त शॉपिंग करायचं आणि लोकल जास्तीत जास्त गोष्टी आणायच्या. त्यांनी 50 रुपये वाचवले आणि तुम्ही 10 रुपये वाचवले. त्यामुळे त्या 40 रुपयांच्या डिफरन्समुळे साधना इज द विनर. आमची ही मजा बघून तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा. सोपं आहे. भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, पारंपरिक शैलीच्या लडाखी घरात मोहिते दाम्पत्यांनी कुठल्या खास चहाचा आस्वाद घेतला? ए. जिंजर टी, बी. बटर टी, सी. लेमन टी, डी. ब्लॅक टी. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. दोन गोष्टी आहेत महत्त्वाच्या ज्या आपल्याला करायच्या आहेत. एक म्हणजे आपण लडाख फेस्टिवलला जाऊ शकतो किंवा पँगॉंग लेकला जाऊ शकतो. सो कोणाला आधी काय करायचंय? मला फेस्टिवल पाहायचा. फेस्टिवल पाहिजे. ओके, मला पॅगॉंग लेक पाहिजे. पँगॉंग लेक पाहिजे. ओके, आता या कॉम्पिटिशनमध्ये मी जज नाही आहे. या कॉम्पिटिशनमध्ये जज आहे आपली बॉटल. मी ही बॉटल स्पिन करणार. ही बॉटल ज्याच्या दिशेने थांबेल ते आपण आधी करायचं. ओके ओके ओके. सो 1 2 3. स्पिन द बॉटल धनंजय जिंकल्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही निघालो पँगॉंग लेकच्या दिशेने.
पाकिस्तान आणि चीन या दोन्ही अणुशक्ती बाळगून असलेल्या राष्ट्रांपासून जवळचा भाग म्हणजे लेह आणि म्हणूनच लेह हा खूप महत्त्वाचा भाग आहे. सिक्युरिटी रिझनसाठी खूप सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. म्हणून इकडे आपल्याला इंडियन आर्मीचा वावर नेहमीच दिसतो. देश आणि राष्ट्र शांततेच्या मार्गाने चालावं म्हणून अस्त्रशस्त्र बाळगून स्वतःच्या प्राणांची कुर्बानी द्यायला सुद्धा हे जवान तयार असतात. असंच स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या स्मरणार्थ लेहमधल्या इंडियन आर्मीनी हे एक म्युझियम बांधलंय, हॉल ऑफ फेम. पँगॉंग लेकला जाण्याआधी आपल्या देशाचा अभिमान बाळगत इथे जायलाच हवं. आम्हाला ही सगळी माहिती आर्मीचा एक जवान सांगत होता. अनेकदा कदाचित त्यांनी आमच्यासारख्या पर्यटकांना ही सगळी माहिती सांगितली सुद्धा असेल, पण तरीही -70 डिग्री तापमानात उभं राहून शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या माणसांच्या गोष्टी सांगतानाच्या त्याच्या अभिमानाला गंज चढत नव्हता. जो आप देख रहे हो एयरफोर्स गॅलरी है. जिथे श्वास घेणं सुद्धा एक प्रकारचा टास्क असतो, अशा ठिकाणी युद्ध लढत पराक्रम गाजवलेल्या आणि शहीद झालेल्या या सैनिकांच्या गोष्टी वाचून त्यांचे फोटो पाहून खरंच गलबलायला होतं. आपली काहीही ओळख पाळख नसलेली ही माणसं सगळं काही सोडून आपल्यासाठी, तिरंग्यासाठी ताठ उभी आहेत आणि आपल्याला जाणीवही नसावी हे फिलिंग फार त्रासदायक आहे, पण त्याची जाणीव होणं हेच आवश्यक आहे. या म्युझियममध्ये लेहची संस्कृती, तिथला भूगोल, प्राणी आणि पक्षी जीवन, नैसर्गिक संपत्ती ह्याबद्दल तर माहिती आहेच, पण कारगिलचं युद्ध कसं लढलं गेलं, सियाचीन जपताना आपल्या किती आणि कोणत्या सैनिकांनी कसे शर्थीचे प्रयत्न केले, ह्या सगळ्याची माहिती आहे. लेहपासून पँगॉंग लेकपर्यंत पोहोचायला साधारण 5 तास लागतात. या आमच्या प्रवासात आम्ही मध्येच एका लक्षात राहील अशा ठिकाणी थांबलो आणि आता आम्ही आहोत पँगॉंग लेक जाण्याच्या वाटेवरती, जिकडे मध्ये आम्हाला लागलंय चांगला पास. हे चांगला पास आहे वर्ल्ड्स 3rd हायेस्ट पास. इथे येणारी वाट, प्रवास हा खूप मस्त आहे, सुंदर आहे, पण तेवढाच दुर्गम सुद्धा आहे आणि रस्ता कठीण सुद्धा आहे. पण इथे मध्ये ना मिलिटरीच्या आपल्या इंडियन मिलिटरीच्या लोकांनी आपल्या पॅसेंजरसाठी, ट्रॅव्हलकरांसाठी खास स्पेशल टी ठेवलाय, तर तो आम्ही पिणार आहोत आणि मग आम्ही जातोय पँगॉंग लेकला. सो फॉलो अस. इंडियन आर्मीने सर्व केलेला गरम गरम स्पेशल चहा पिऊन थोडी ऊब आली. पँगॉंग लेक पुढे माझी आणि आमच्या ट्रॅव्हलकर मित्रांची वाट पाहतच होता. 3 इडियट्स या चित्रपटाच्या यशानंतर हा लेक भारतीय पर्यटकांना खुणावू लागला. फायनली आम्ही येऊन पोहोचलोय पँगॉंग लेकला, ज्याला नॅरो एन्चाइंटेड लेक असंही म्हणतात. हा प्रवास खरंच खूप खडतर होता, पण इथे पोहोचल्यानंतर, हा लेक बघितल्यानंतर, हे वातावरण बघितल्यानंतर ह्या प्रवासाचा सगळा शीण निघून गेला. मला इथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. तुम्हाला माहिती आहे, जसं सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे झुकत जातो, तसं या पाण्याचे रंग बदलत जातात. आत्तासुद्धा आपण बघितलं तर पाण्याच्या 3 वेगवेगळ्या शेड्स आपल्याला दिसतात. म्हणूनच इथे बघून असं खूप नयनरम्य आणि प्रसन्न वाटतं. समुद्र सपाटीपासून 14,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या लेकची लांबी आहे 134 किलोमीटर आणि रुंदी साधारणपणे 5 किलोमीटर. हाय. अरे सॉरी, मी तुमची रोमॅन्टिक टॉक मध्ये डिस्टर्बन्स आणलाय. नो प्रॉब्लेम. इच्छा पूर्ती झाल्यानंतर कसं वाटतंय? समाधान. इंटरनॅशनल बॉर्डर्स हा इथला नाजूक मुद्दा आहे, कारण या लेकचा काही भाग हा आपल्या सरहद्दीत आहे तर काही चीनच्या. अर्थात या बॉर्डर्स आपल्या नजरेचे पारणे फेडायच्या अधिकाराच्या आड अजिबात येत नाही. हा सगळा अनुभवच मंतरलेला होता. लेह मार्केटमधल्या शॉपिंग पासून सुरू केलेला हा सिलसिला आम्हाला एका लडाखी घराचा आदरातिथ्य अनुभवायची संधी देऊन जाईल असं वाटलंच नव्हतं. मी आता आहे लेहमधल्या एका जुन्या घरात आणि मी त्यांचे पारंपरिक कपडे परिधान केलेत आणि आम्ही यांची संस्कृती अनुभवणार आहोत. आपल्या कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरची वन ऑफ द मेमरी. हॅलो. सो साधना आणि धनंजय, आज आपण एका छानशा या घरात आलेलो आहोत लेहच्या. आणि आंटी, आप क्या बना रहे हैं? ये जो है ना, मैंने बटर टी बना रही हूँ. ये ठंडी में जो है ना, बॉडी गर्म रहने के लिए ज्यादा पीता है. त्यांचे पारंपरिक पोशाख घालून पारंपरिक लडाखी पदार्थ चाखायचा आणि खास घरचा बटर टी प्यायचा, हा अनुभव म्हणजे सोने पे सुहागा होता. जेव्हा स्पेशल पाहुणे येतात तेव्हाच ते त्यांना त्यांच्या किचन मध्ये एंटर करू देतात. अब बन गया, रेडी. बन गया, दे दूंगी. चला.
आमची ही मजा बघून तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा? सोपं आहे. भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत घर बसल्या बना ट्रॅव्हल कर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, पारंपरिक शैलीच्या लडाखी घरात मोहिते दाम्पत्यांनी कुठल्या खास चहाचा आस्वाद घेतला? ए. जिंजर टी, बी. बटर टी, सी. लेमन टी, डी. ब्लॅक टी. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. आम्ही ट्रॅव्हल कर, आम्ही ट्रॅव्हल कर. मगाशी मी हे एक छान कलाकृती पाहिली. बघितलं आंटी? ये क्या है? ये जो है ना लद्दाखी पेरक, इसका नाम है पेरक बोलता है. पेरक. हाँ पेरक. और ये कभी पहनते हैं? शादी के टाइम पे पहनता है. लड़की शादी के टाइम पे पहनती है. और ये टर्कोइज है ना? हाँ. टर्कोइज नावाचा एक प्रेशियस स्टोन आहे, त्यांनी बनवलेला आणि चांदीचं अशी आहे. तुम्हाला कसं वाटतंय आज अशा इथल्या पारंपरिक वेशामध्ये येऊन आणि इकडचा छान असा बटर टी आणि हे फूड एक्सपिरियन्स करून? एकतर डिश खूप पौष्टिक आहे. सलगम ते शरीराला खूप चांगलं असतं थंडीमध्ये. आणि साधना कसं वाटतंय? ॲक्च्युली मी ज्या वेळेला काश्मीर ट्रिपला गेले होते कॉक्स अँड किंग बरोबर, त्यावेळेला माझी खूप इच्छा होती की एखाद्या फॅमिलीमध्ये त्यांची लाईफस्टाईल कशी असते किंवा त्यांचं फूड काय आहे, तर ते मला अनुभवायचं होतं. तर ते आज मला इथे मिळालंय आणि खूपच छान डिश बनवलेली आहे, खूप वेगळी आहे. बटर टी तर पहिल्यांदाच पितीये मी. अविस्मरणीय क्षण आहे हा. हीच स्पेशालिटी आहे कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हल करची. आणि आपल्या सगळ्यांचा याच्यात हाच प्रयत्न असतो की तुम्हाला छान मेमरीज, आठवणी मिळाव्यात आणि तुम्ही त्या तुमच्यासोबत घेऊन जाव्यात. त्यातलीच आपली आजची ही आठवण. चला तोपर्यंत आपण आता फूड एन्जॉय करूया. दर मैलागणिक भाषा बदलणाऱ्या आपल्या देशात गाण्याचे शब्द वेगळे, नृत्य प्रकार वेगळे, त्यामुळे ऑब्व्हियसली व्यक्त होण्याची पद्धत सुद्धा वेगळी. मग जर एखाद्या प्रांताची ओळख करून घ्यायची असेल, त्याची कला, संस्कृती, क्रीडा याची जर ओळख करून घ्यायची असेल तर त्यांच्या लोकल फेस्टिवलला जाणं मस्ट आहे. आणि मी खूप लकी आहे की आम्ही लेहमध्ये आलो आहे आणि इथे लडाख फेस्टिवल सुरू आहे. त्यामुळे डेफिनेटली आम्ही हे लडाख फेस्टिवल अटेंड करणार. चला. कुठलीही गोष्ट किंवा अनुभव संगीताशिवाय अपूर्ण आहे असं मानणाऱ्या या लोकांच्या इतिहासाबद्दल, कलांबद्दल जाणून घेण्याची ही एक सुवर्ण संधी होती आमच्याकडे. इथलं सिव्हिलायझेशन आणि संस्कृती कशी विकसित होत गेली याचं चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं ते त्यांच्या वेगवेगळ्या डान्स फॉर्म्समधून. जगभरातल्या पर्यटकांना काय आहे लडाख, काय आहे इथली गोष्ट आणि विचार हे सांगायचा प्रामाणिक प्रयत्न होताना दिसतो. आणि आलेल्या पर्यटकांची संख्या पाहता तो यशस्वी होतानाही दिसतो. मास्क्स, रंगीत कपडे, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि इथल्या भाषेतली गाणी आपल्याला सेलिब्रेशन मोडमध्ये नेताना दिसतात. शब्द कळत नाही पण निरोप मात्र नक्की पोहोचतो. आनंदी राहायचा वसा घ्यावासा वाटतो. हे सगळे क्षण मी आणि माझ्यासोबत ट्रॅव्हलकरांनी खूप एन्जॉय केले. आपल्याच देशातला हा एक भाग इतका रंगीत, इतका आनंदी, इतका स्पिरिच्युअल आणि इतका देखणा आहे हे कळू शकलं फक्त आम्ही ट्रॅव्हलकरच्या निमित्ताने. आपण फेस्टिवल पाहिलं, पँगॉंग लेक पाहिला, आपण इकडच्या त्यांच्या टेम्पल्समध्ये सुद्धा गेलो. जे जे काही आपल्याला एरवी करायला मिळत नाही ते सगळं आपण केलं. सो हा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणं आणि तुमच्यासाठी ह्या आठवणी क्रिएट करणं आणि त्यात तुमच्याबरोबर कायम राहाव्यात हा आमचा कायम प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आहे कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हल कर. दोघांसाठी गिफ्ट्स आहेत. ओके, हे आहे तुमच्यासाठी लेहची आठवण. बघा तुम्हाला आवडतंय का? वाव. आय थिंक हे लडाखी महिला आहे ना? येस, इकडचे ब्राईड अँड ग्रूम आहेत हे.
आणि काल आपण जे काही नटलो सजलो, तेच बिलकुल बास, पेहरावा आहे बास. त्यांचा. आपण जे काही अनुभवलं त्याची ही प्रतिकृती आहे. इकडच्या पोशाखातली इकडची ब्राईड आणि ग्रूम. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूप इकडची छान. आठवण म्हणून छान आहे आठवण, की नाही? हां. आणि कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरची आठवण म्हणून तुमच्यासाठी आम्ही ट्रॅव्हलकरचे मार्क्स. वाव. आणि मला विसरायचं नाही, याच्यावरती मी पण आहे. हो नक्की. थँक्यू. सो कसा वाटला तुम्हाला दोघांना हा प्रवास, हा अनुभव? कॉक्स अँड किंग प्रस्तुत अमित ट्रॅव्हलकर यांच्याबरोबर आत्ता जे अनुभव आलेला कधीही आयुष्यात न विसरणारा आहे. कारण की इतकं सुंदरपणे त्यांनी आणि सगळं दाखवलेलं आहे. त्यामध्ये आम्ही लडाख फेस्टिवलमध्ये म्हणजे लेह लडाखचं फेस्टिवल चालू होता, ते लडाख फेस्टिवल पण पाहायला मिळाला. पेगॉंग झील पाहायला मिळाली. परत बरंच असं एक्सपिरियन्स असं मला सांगूशी वाटतो की म्हणजे टीम पण खूप चांगली आहे आणि हे आयुष्यात आहे ना अविस्मरणीय आहे. आयुष्यात हा प्रसंग आलाच नसता आणि तो फक्त आलेला आहे कॉक्स अँड किंग प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर यांच्यातर्फे. लडाख पाहायची माझी खूप पूर्वीपासूनची इच्छा होती. म्हणजे माझं लग्न ठरलं त्यावेळेला ते लेहला होते, आर्मीमध्ये होते. त्यावेळेला मला यायला मिळालं नव्हतं, पण आता इतक्या वर्षानंतर मला ही संधी मिळालेली आहे आणि ती कॉक्स अँड किंगमुळे मिळालेली आहे, आम्ही ट्रॅव्हलकरमुळे. आणि इतक्या सुंदर मुलीबरोबर ते सगळं मी एक्सपिरियन्स केलेलं आहे, तर मी ते कधीच विसरू शकत नाही. थँक्यू. तो मग तुम्हाला आणि तो विसरू देणारही नाही. तर एक आपल्या कार्यक्रमाची पहिल्या सीझन पासूनचं एक छोटंसं ट्रेडिशन आहे. इकडची आठवण असलेलं एक पोस्ट कार्ड आम्ही तुम्हाला देणार आणि त्याच्यावरती तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही आम्हाला लिहून द्यायचं आणि ते तुमची आठवण म्हणून माझ्याकडे राहील. ओके? ओके. कोण लिहिणार आहे? धनंजय आणि साधनाचा आपल्याबरोबरचा अनुभव कसा होता हे त्यांनी या पोस्ट कार्डवरती लिहिलंय, मी ते वाचते. पँगॉंग आणि लडाख फेस्टिवल पाहतानाचा अनुभव, तिबेटियन घरातला पाहुणचार, हे सगळं ट्रॅव्हलकरमुळेच शक्य झालं. कायम लक्षात राहील असं हे वेगळं लेह. अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स फ्रॉम कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर. असे वेगवेगळे अनुभव घ्यायचे असतील तर ट्रॅव्हलकर बरोबर प्रवास करायलाच हवा. मग ते तिबेटियन घरातलं पारंपरिक जेवण असू देत किंवा मग लेह मार्केट असू देत, हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो फक्त कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरमुळे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ट्रॅव्हलकर बरोबर रविवारी सकाळी 10:30 वाजता झी मराठीवरती कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 2 मध्ये. तोपर्यंत बाय.